न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व ठेकेदार गेट समोर क्लब टेंडर विरोधात तसेच प्रलंबित संदर्भात आंदोलन करत आहे। आज तिरडी आंदोलन करून शासनाविरोधात संतप्त घोषणाबाजी केली आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेली देयके न मिळणे आणि विभागीय स्तरावर बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेली क्लब टेंडरची प्रथा या मुद्द्यांवरून ठेकेदार संतप्त झाले आहेत। ठेकेदारांनी शासनावर थेट आरोप करत सांगितले की आम्ही कोट्यावधी रुपयांची कामे बँकेकडून कर्ज काढून दागदागिने गहाण ठेवून पूर्ण केली, पण निधी न मिळाल्यामुळे आमची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे। सरकार मुद्दाम निधी अडवून ठेकेदारांना कर्जबाजारी करत आहे। काही वर्षापासून शासकीय कॉन्ट्रॅक्टर असेल, मजूर सहकारी संस्था असेल किंवा या लोकांनी माननीय सरकारच्या भरोशावरती अनेक कामे ऍडव्हान्स मध्ये करून ठेवली। त्यावेळेस आम्हाला असं करण्यात आलं तुम्ही कामं पूर्ण करायला निधी तुमच्यापर्यंत पोहोचवले, असं प्रत्यक्षात कधीही झालेलं नाही। आजपर्यंत विचार केला तर अनेकदा आमच्या मतदारांनी निधीची मागणी केली, कितीतरी निधीचं मागणीचं प्रकरण आज सरकारकडे प्रलंबित आहे, तरी सरकारकडून कुठल्याही प्रकारची निधी केली जात नाही। कुठल्या मंत्र्यांकडे आम्ही गेले असता, आदिवासी मंत्र्यांकडे खास करून आम्ही गेले असता। स्थानिक तसेच छोट्या ठेकेदारांना न्याय मिळावा यासाठी ठेकेदारांनी क्लब टेंडरला थेट भ्रष्टाचाराचे हत्यार ठरवत शासनावर तीव्र निषेध साधलाय। क्लब टेंडरमुळे मोजक्या ठेकेदारांना फायदा करून देत शासन निधीचा अपहार होत असल्याचा ठेकेदारांचा आरोप आहे। मागण्या मान्य न झाल्यास ठेकेदारांनी आझाद मैदानावर कुटुंबासह आणि मशिनरीसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। तसेच सरकारकडून लिखित हमी न मिळाल्यास पुढे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, इन्कम टॅक्स, एसीबी, ईडी, हायकोर्ट आणि सत्र न्यायालय यांच्याकडे दाद मागावी लागेल असा इशाराही ठेकेदारांनी दिलाय। सरकारने प्रलंबित देयके तात्काळ मंजूर करावी आणि बेकायदेशीर क्लब टेंडरची प्रथा कायमची बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा ठेकेदारांचा इशारा आहे। शासनाची आमची कुठल्याही प्रकारची शासन आम्हाला चर्चा करायला वेळ देत नाहीये। शासन चर्चा करायला वेळ दिला असता तर ही आज शासनाची अंत्ययात्रा काढण्याची आमच्यावरती वेळ आलेली नसती। आमची मागणी एकच आहे, आम्ही केलेल्या आमच्या कामांचे हक्काचे पैसे द्यावे। पहिली दुसरी गोष्ट अशी की जे काही क्लब टेंडर करतात त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतोय। आम्ही स्थानिक ठेकेदार असून आम्ही कामं करू शकतो, बाहेरच्या ठेकेदारांना तुम्ही रेड कार्पेट टाकून कामे देऊ नये अशी आमची इच्छा आहे।